मिळणार नाही आणि त्याचमुळे 2 सामने आम्हाला संध्याकाळच्या सत्रात पूर्ण करायचे आहेत. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला असणार आहेत. आता करो वा मरो या सिच्युएशन वर आपण आलेलो आहोत, कारण आता या लीग स्टेजचा शेवटचा सामना एम ए फायटर्स किंग खेळते. शेवटचा सामना शिवशक्ती भीमशक्ती खेळते. चला अभिजित चव्हाण आपल्याला सुद्धा आपल्या ड्युटीवर जॉईन करायचं आहे. अभिजित चव्हाण सर आणि सोबतच ओमकार पाटील सर आपल्याला आपल्या ड्युटीवर जॉईन करायचं आहे. आता हा सामना खूप महत्वाचा आहे. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळणार आहे. चला पंचांचा अधिकृत इशारा हॅरी पंच तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंग एंडला. मॅच ऑन होते. ऑल द बेस्ट टीम एम ए फायटर्स टुडे. ऑल द बेस्ट टीम शिवशक्ती भीमशक्ती दहिसर. पहिला बॉल संदीप ओव्हर द विकेट अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे संतोषजी पाटील. खूप चांगलं कलेक्शन. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळायचा होता, पण मात्र तो प्रयत्न असफल राहिले आहे. त्याचमुळे आता मार्शलजी सातवी जे अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे आज आमच्या कमेंटरी बॉक्समध्ये जॉईन झालेले आहे. ही भावना खूप महत्वाची आहे. जरी तुम्ही अध्यक्ष असलात, तुम्हाला ती जी पोझिशन दिली आहे ती पोझिशन तुम्हाला पूर्ण करायची असते. जेव्हा तुम्ही व्यासपीठावर असता पाहुण्यांचा आदर देते, पाहुण्यांचा सन्मान खूप चांगल्या पद्धतीने केला जातो आणि आता एका तुम्ही टीम मेंबर आहात आणि टीम मेंबर असताना तुम्ही ते देखील भावना जोपासता. या गोष्टीला खूप महत्व आहे. क्रिकेटमध्ये कोणी लहान कोणी मोठा नाहीये. क्रिकेटमध्ये सर्व समसमान आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाले. आमचे अध्यक्ष मार्शलजी सातवी. दरम्यान पहिला बॉल हाताळला होता तो गेला डॉट. दुसरा बॉल हाताळला तो गेला वाईड. धावफलक सुरू होतोय टीम एम फायटर्सचा. एक धाव. स्टेप आउट झाले, स्वतःला ब्लॉक केलं. बघा स्टेप आउट होऊन खेळणं म्हणजे तुमच्या नावावर धावा येणं हे गणित कधी कधी चुकीचं ठरते आणि त्याचमुळे गोलंदाजीचा आढावा न घेता खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने अमित या फलंदाजावर खूप आशा अपेक्षा आहेत संघमालकाच्या, कारण ती शरीरयष्टी, तो पॉझिटिव्ह अप्रोच, ते स्ट्रोक सिलेक्शन या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण अमितचं पाहिलं. त्याचमुळे पहिल्या क्रमांकावर अमितला पाठवलं. मी म्हणालो होतो की अमितकडे गुणवत्ता आहे, अमितकडे दरारा आहे, अमितकडे दर्जा आहे आणि त्याचा साक्षात्कार. बॉल सीमा पार षटकार. बघा माणसाची गुणवत्ता कधी ठरते तर जेव्हा आपल्या संघाला विजय सुनिश्चित करायचा असतो आणि तेव्हा तुमचा खेळ तुमच्या संघाच्या फायद्यासाठी जेव्हा होतो तेव्हा तुमची गुणवत्ता सिद्ध होत असते आणि ती गुणवत्ता पाहायला मिळाली आता अमितची. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केले, क्षेत्रक्षक मिडॉपला खूप चांगले कॅरी केले. दरम्यान मिळते फक्त एकच धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या बसते 8. अनिकेत गायकवाड यांचे जे संघ मालक आहेत त्यांच्या वतीने हा बॉल कॅप्चर केला गेलेला आहे. संघ मालक ही भूमिका खूप महत्वाची आहे मित्रांनो, कारण आर्थिक सहकार्य करणं, आपल्या खेळाडूंना बॅक करणं खूप महत्वाचं आहे. क्लासिकल इनसाइड आउट ड्राइव्ह प्लेड बाय सुनील. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरला, आतमध्ये ढकलला जातोय. बॉल दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ. आता बघा मी म्हणालो होतो की आता प्रत्येक जण आपला संघाचा विजय सुनिश्चित करण्यासाठीच खेळणार आहे आणि तो खेळ आता क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतोय, तो खेळ आता फलंदाजांचा पाहायला मिळतोय, तो खेळ आता गोलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि खूप चांगलं क्रिकेट जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2022 प्रेक्षकांना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. बॉल आणि बॅट यामध्ये खूप तफावत पाहायला मिळाली, पण बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला आणि त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. चांगला कमबॅक संदीप या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 5 बॉलच्या एक. जस्ट अ सेकंड प्लीज.
थँक्यू. चला धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. एमए किंग फायटर्स या संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिला षटकार जो आला होता तो बेधुंद होता आणि खूप चांगला स्ट्रोक तो एन्जॉय केलाय खऱ्या अर्थाने अमितने. आणि तो एन्जॉयमेंट खूप महत्वाची आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला जगायचा आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये, प्रत्येक क्षण तुम्हाला अनुभवायचा आहे आणि करोवा मरो परिस्थिती असताना मात्र तुम्हाला शेवटपर्यंत 100% योगदान द्यावं लागेल, कारण जिल्हा परिषद प्रीमियर लीग वर्षातून एकदाच होते आणि त्या स्पर्धेचा तुम्ही हिस्सा बनतायत तर ते तुमचं सौभाग्य आहे. बॉलिंग मार्क बॉलर तयार. स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, अमितला थांबवणं अशक्य आहे. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. डिसेंट दरबार हा मॅजिकल षटकार. थँक्यू. अमितने आता आपले हात खुले केलेले आहेत आणि त्यांच्या हातांच्या ताकदीची जाणीव मैदानाच्या पाहायला मिळते. विकेट खेळले, आउटसाइड एज घेऊन पोहोचतोय थर्ड मॅन झोन मध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी काही अंशी फसले, पूर्ण शरीर झोकले हा बॉल अडवण्यासाठी आणि खरंच कौतुक करावंसं वाटते. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काम कराल, चांगलं क्षेत्ररक्षण कराल, चांगली फलंदाजी कराल, चांगली गोलंदाजी कराल, तुम्हाला अप्रिसिएशन मिळेल, प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या मिळतील आणि प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्यांसाठीच तुम्ही खेळताय. आणि काही अंशी प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या आमच्या पंच हॅरी यांना सुद्धा मिळतात, कारण तितकंच विलोभनीय त्यांचं कार्य गेल्या 3 दिवसांमध्ये प्रेक्षकांनी आनंदाने पाहिलेलं आहे. धावसंख्या 18 झाले. बॉल तयार. आउटसाइड ऑफ स्टंप. बघा पंच हॅरी यांचा आगळा वेगळा वाईड बॉल देण्याचा हा इशारा जर आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंच हॅरी यांच्यासाठी. दरम्यान मी ते वाईड बॉलची ही एक धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत सूरजने या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत 2 बॉल्स मध्ये. काही अंशी महागडा ठरला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग. अमित ड्राइव्ह केलंय, गॅप मध्ये आहे, गोळीच्या वेगानं बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. मिळतील 4. हॉटेल शिमला हिमाचल हा चौकार. सन्माननीय निकेत भोईर यांना असेल आपण योगेश किणी यांची भेट घ्यायची आहे. सन्माननीय निकेत भोईर यांना सूचना असेल की आपण योगेश किणी यांची लगेच भेट घ्यायची आहे. नम्र विनंती आम्ही करू इच्छितो. धावसंख्या वेग पकडते आणि पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. अमित ऑन स्ट्राइक. बॉलर तयार. यावेळेस फोर्स केला आहे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला वेगानं पोहोचतोय तोपर्यंत एक धाव सहजतेने पूर्ण केली जाते आणि महत्वाच्या बाबींवर लक्ष घातलं जाते की सुनील देखील तितकाच अग्रेसिव्ह बॅटर आहे जितका अग्रेसिव्ह बॅटर अमित आहे. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की एक चांगला ऑप्शन होता या 2 फलंदाजांना पहिल्या 2 क्रमांकावर पाठवण्याचा आणि दोघं जण ती जबाबदारी चोख अदा करताना पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या झाले 24 धावा. सूरज बॉलिंग मार्कवर तयार. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल जातोय यष्टिरक्षकाच्या मागे. शॉर्ट लेग मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळते ही एक धाव. एका धावेची वाढीने धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. खेळपट्टीचा अंदाज, खेळपट्टीचा आढावा, वातावरणाची मिळणारी साथ या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आता फलंदाजी पाहायला मिळते. सुनील काही अंशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते पण कॉन्फिडंट आहे अमित. खूप चांगले स्ट्रोक अमितच्या बॅट मधून पाहायला मिळाले. धावसंख्या 25 झाले. बॉलर तयार. गती परिवर्तन केलं आणि ते ओळखलं आणि हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. हलकस स्मितहास्य अमितच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण तितकाच दक्ष अमित पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत एमए किंग फायटर्स कुडे या संघाच्या बिनबाद 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम एमए किंग फायटर्स कुडे.
थँक्यू. जणू काही पंच हॅरी यांच्या हातामध्ये स्प्रिंग बसवलेली एक आहे की काय, की त्यांनी बॅटिंग पॉवरप्लेचा इशारा इतका वेगाने दिला की जणू काही त्या हवेचा ओघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला आणि सुखद धक्का आमच्या शरीराला मिळाला. तर बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे फलंदाजांनी, खूप लवकर केले. मला असं वाटतं पहिल्यांदाच तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेलेला आहे, कारण दोन्ही फलंदाजांनी लय पकडलेली आहे आणि त्याचमुळे ते सातत्य पुढे नेण्यासाठी त्यांना आवश्यकता होती बॅटिंग पॉवर प्लेची आणि तो बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेला. फायदा होतोय का पाहूया. सन्माननीय तुषारजी डोंगरे यांच्या वतीनं पंच हॅरी यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस. नक्कीच पंच हॅरी आता मात्र चार्ज होतील. भूमी फायटर्सचे ते ओनर आहेत तुषारजी डोंगरे यांच्या वतीने पंच हॅरी यांच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस दिलं गेलेलं आहे. सन्माननीय महेश पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस पंच हॅरी यांच्यासाठी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये उर्फ गोट्या, महेश पाटील उर्फ गोट्या ज्यांचा लकी नंबर आहे 5455 यांच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस पंच हॅरी यांच्यासाठी आमच्याकडे जाहीर झालेलं आहे. धावसंख्या लक्ष वेधूया 26 झालेली आहे. बघा पालघर जिल्ह्यामध्ये हौशी प्रेक्षक सुद्धा आहेत आणि मान्यवर कलागुणांना वाव देत आहे. ही देखील एक अभिमानास्पद गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. समालोचकांना म्हणा किंवा पंचांना म्हणा किंवा चांगल्या खेळाला, मुख्यत्वे चांगल्या खेळाला खूप चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट केलं जाते, जेणेकरून ती ऊर्जा घेऊन खेळाडू देखील तितकाच चांगला खेळ करताना पाहायला मिळालेले आहे. धावसंख्या 26. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. काय फोर्स आहे प्रत्येक स्ट्रोक मध्ये, ती एनर्जी पाहायला मिळते अमितची आणि त्याचमुळे प्रत्येक स्ट्रोक असं वाटते की सीमारेषेच्या बाहेर जाईलच की काय, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शिवशक्ती भीमशक्ती दहिसर या संघाचं पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकावर तितकासा चांगला खेळ राहिला नाही गोलंदाजाचा, मान्य करतो, पण जेव्हा 8 षटकांचं क्रिकेट असतं तेव्हा मात्र प्रत्येक षटकावर तुम्हाला अधिराज्य गाजवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. कधी तुम्ही यशस्वी व्हाल तर कधी मात्र तुम्ही काहीतरी शिकाल. नवीन बॉलर वापरला जातोय अजय 3ऱ्या क्रमांकावर. ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॅटचं टोचं कनेक्शन, बॉल पोहोचेल काऊ कॉर्नरला. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे आणि सुनील देखील तितकाच संयम बाळगून आहे, कारण काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि काही गोष्टी तुम्हाला अनुभवाव्या लागतात. सुनील यांचं खेळ आपण पाहिलं तर ते देखील अग्रेसिव्ह नेचरचे आहेत, पण त्यांना ठाऊक आहे हाच जो शेवटचा सामना आहे आपल्याला जास्त फरकाने जिंकायचा दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघ पॉईंट टेबल मध्ये 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहेत. त्याचमुळे मोठ्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे. पुढे येऊन ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट 100% बॅटचा फेस ओपन करून चांगली बॅटिंग अमितची पाहायला मिळते. काही अंशी तो चुकतोय, काही अंशी एलिव्हेशन मिळत नाही, पण प्रत्येक स्ट्रोक हा आत्मविश्वासाचा आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे अमितचा. धावसंख्या 29 झाली. बिनबाद 29. एक चांगली स्टार्ट. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइड ला स्विंग करताना बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषा पार. साई कृपा धाबा षटकार. ह्या अनिल कपूरला पाहायचं होतं. अनिल कपूर आले मैदानामध्ये. प्रत्येक कलाकारांचे गुण पंच हॅरी यांच्यामध्ये आहेत आणि जसजसं आपण पुढे जाऊ अंतिम दिवशी तर तुम्हाला त्यांचे सर्व गुण पाहायला मिळतील. क्या बात आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केलाय, बॉलला पाठवलंय फ्लाय स्लीप झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल होता. थ्रो काही अंशी चुकला, पण बॅकअप रेडी होतं. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. बॉल फेकून झाला आतापर्यंत एकूण 5 असेल हा शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातला. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल्स, 4थ्या बॉलवर 1 षटकार, 5व्या बॉलवर 1 सिंगल. आणि पाहूया शेवटच्या बॉलवर काय सर्व काही पाहायला मिळते, पण मैदानाच्या आतमध्ये डब्ल्यू काय स्कोर शीट वर पाहायला मिळत नाही, कारण दर्जेदार फलंदाजी एम ए किंग कुडेची. बॉलर तयार. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. अॅक्रोबॅटिक प्रयत्न पाहायला मिळाला कव्हर झोन मध्ये, पण एक धाव काय रोखू शकत नाहीये. एका धावेची वाढ आणि 3 षटकांची होते समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीत धावफलक धावा आहेत 37 धावा. बिनबाद 37. एक चांगली स्टार्ट एम ए किंग फायटर्स कुडेची. Thank you.
पंचांनी दर्शवलं की आता पुन्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे गाणं इकडनं स्टार्ट करा, जेणेकरून त्यांचं नृत्य तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला आता आज 5 संघ मालकांचे संघ खेळले. लावण्य स्पोर्ट्स बोर्ड जो सन्माननीय गणेश सांबरे यांचा संघ, शिवशक्ती भीमशक्ती दहिसर जो सन्माननीय अनिकेत गायकवाड यांचा संघ, मेकिंग फायटर्स कुडे अमेय पाटील यांचा संघ, रामकृष्ण दहिसर मिस्टर शब्बान शेख यांचा संघ आणि वीर फायटर्स कुडे सन्माननीय चेतनजी सातवी, सन्माननीय विनयजी सातवी यांचा संघ. एकूण 5 संघ मालकांचे 5 संघ आज खेळले आणि उद्याच्या दिवशी वेगळे 5 संघ मालकांचे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक. अय्याज म्हणजेच लालू या नावाने ते सुपरिचित आहेत. ते गोलंदाजी मार्ग तुम्हाला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 37 धावा. अर्धशतकाची भागीदारी होईल का या 2 फलंदाजांची? एक चांगली स्टार्ट नक्कीच खूप महत्वाची आहे आणि ती मिळते टीम एमए फायटर्सला. हवेत आहे बॉल, एक संधी चालून आलेली आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्या ठिकाणी मात्र मला असं वाटतंय की पायावर धुंडा मारलाय, कारण जो सेट बॅटर आहे संघ मालक अमेयजी अनिकेतजी, ही खूप मोठी चूक असू शकेल. चांगली पोझिशन तुमची होती, तुमचे हातांची ओंजळ देखील व्यवस्थित तुम्ही उघडी केली होती, पण मात्र बॉल हातात सामावून ठेवता आला नाहीये आणि अमितला जीवनदान मिळते. या मैदानात एकूण 2 धावा, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. अय्याजने चांगला प्रयत्न केला होता, पण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं जे गरजेचं आहे ते मात्र कुठेतरी घडलं नाही आणि त्यामुळे आता 2 धावा मिळत आहेत आणि विकेट सुद्धा वाचतोय अमित. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक. धावसंख्या 39. चांगला बॉल, पेस तर बघा, महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता. खूप चांगल्या पद्धतीने, जसं सफाळ स्टेशन वरून एक एक्सप्रेस ट्रेन वेगाने निघून जातं तितक्या वेगाने हा बॉल यष्ट्यांच्या बाजूने निघून गेला. खूप सुपर फास्ट स्पीड या बॉलचा होता. बॉलर तयार. यावेळेस इनसाइड एज बॉल घरंगळतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, स्वतः बॉलर पोहोचतोय तोपर्यंत एकदम इथे अय्याजने एक चांगला कमबॅक मिळवून दिलेला आहे, जो अपेक्षित होता. शिवशक्ती भीमशक्ती टीमच्या कॅप्टनना संतोष पाटील यांनी ती निवड केली आणि योग्य त्या वेळी अय्याजला बोलवण्यात आलं, कारण खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपस्थित असतात, फक्त कॅप्टनची दूरदृष्टी असते की कुठला गोलंदाज किंवा कुठला फलंदाज तुम्हाला फायदा मिळू शकतो आणि संतोष पाटील यांचा चांगला निर्णय अय्याजला 4थ्या क्रमांकावर आणलं आणि त्याने आतापर्यंत रोखलेलं आहे 2 अटॅकिंग बॅटर्सला. फुल टॉस बॉल, ही तर मेजवानी होती. मेजवानीचा स्वीकार करता बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमा रेषा पार. आता आपण बीमर साठी 3ऱ्या पंचांची आपण मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने, पण या आहेत 4 धावा बीमर साठी. आपण चेक करूया वॉर रूम मध्ये अभयजी पाटोळे यांना. पांडव म्यूजिक क्यों बंद किया रे? पंच हॅरी यांना कॉम्पिटिशन आलंय. चला जोक सपाट, आपण जाऊया पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये. हा फेअर बॉल आहे, लीग डिलिव्हरी. खूप चांगलं या ठिकाणी दूरदृष्टी पंचांची पाहायला मिळाले आणि हा चौकार आहे. एक्झॅक्टली पंचांचा अधिकृत इशारा हा 4 आहे. 4 धावांची वाढ नाही. नो फेअर डिलिव्हरी. या 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या पोहोचते 44 आकड्यावर. ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न नक्कीच झालाय. प्रयत्न यशस्वी जात बीतील या 4-4-4 चौकार. टाळ्या होऊन जाऊ पंच हरी यांच्यासाठी. काय कलाकारी, काय अदाकारी पंच हरी यांची पाहायला मिळालेली आहे आणि खूप महत्वाचं आहे मनोरंजन.
जे आता आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला स्पर्धांमध्ये पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने एक एक चाल एक एक जो मूव होती ती खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. नृत्याविष्कार आपण पंच हॅरी यांचा पाहिला. बघा लहान मुलांसाठी पुन्हा एकदा बक्षीस आहे. जे सीमारेषेच्या बाहेरचे बॉल जात आहेत त्यांना तुम्ही आणून दिलं तर कमिटीच्या वतीने तुम्हाला 20-20 रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आलेली आहे. तर लहान मुलांनी आता ऍक्टिव्ह व्हा. जे बॉल सीमारेषेच्या बाहेर जात आहेत तुम्ही आणलेत तर तुम्हाला 20 रुपयाचं बक्षीस ऑन द स्पॉट कमिटीच्या वतीने देण्यात येणार आहे. धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. स्वीपर कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांचा पाठलाग पडतोय कमी. धावांची मीद आहे हमी. हा येतोय हॉटेल दत्त चौकार. दोन्ही संघांना पाणी पाठवून द्या. लगेच आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया 2 मिनिटांचा आणि लगेच आपण 5वा षटक सुरू करणार आहोत. हॅरी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य म्हणजे हे गाणं तुम्हाला पुढच्या षटकात नक्कीच ऐकायला मिळणार आहे. आणि खरं तर महेश पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी प्रत्येक दिवशी वैयक्तिक बक्षिसं म्हणा किंवा पंच हॅरी यांना बक्षिसं म्हणा ती लावतायत. म्हणजेच कुठेतरी इकडे कलाकारांची जाणीव ठेवली जाते. तर सर्व आमच्या मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या दिवसापासून जे बक्षिसं लावतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते कुठेतरी कलागुणांना कलाकारांच्या वाव मिळतोय. चला आता MA किंग फायटर संघासाठी बक्षीस तर बघा ना. 120 हून जास्त धावा 8 षटकामध्ये पूर्ण केल्या तर सन्माननीय मार्शलजी सातवे यांच्याकडून बक्षीस आहे 2222 रुपये. 120 हून जास्त धावा जर 8 षटकांमध्ये पूर्ण केल्या पहिल्या डावामध्ये MA किंग फायटर संघाकडून संघाला 2222 रुपये सन्माननीय मार्शलजी सातवी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे. बघा आता बक्षिसाची रंक वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल. अंतिम दिवशी तुम्ही फक्त अंदाज घ्या की शेवटच्या दिवशी बक्षिसांची भरमार तुम्हाला पाहायला मिळेल. अजय नवीन बॉलर 4 षटकांसमोर धावसंख्या 52 झाले आणि जो धावसंख्येचा वेग आहे मला असं वाटतं की 120च्या पलीकडे जाईल. MA फायटर्स फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. बॅटचं टोचं कनेक्शन बॉल पोचेल लॉंग ऑनला. संतोष पाटील यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावर. त्या ठिकाणी 53 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 फलंदाजांनी बऱ्यापैकी लय पकडली आणि दोघांच्या बॅटमधून चौकार षटकांची बरसात आपण या पहिल्या 4 षटकांमध्ये पाहिली. आणि अजूनही पुढची 4 षटक बाकी. अजयने खूप चांगला कमबॅक अगोदर मिळून दिला होता. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अमितला हवी स्ट्राईक आणि त्याचमुळे सुनील सुद्धा थांबतोय. हा समंजसपणा खूप महत्वाचा आहे कारण साथीदार योग्य मार्ग दाखवणारा असायला पाहिजे. आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी चालतील आणि त्याचमुळे ही खूप चांगली जोड या एकमेकांची मिळते MA फायटर्स या संघाला आणि त्याचमुळे तो समंजसपणा या 2 फलंदाजांचा कामी येतोय. फायद्याचा ठरतो. धावसंख्या 54 झाली. बॉलर तयार अजय. ओव्हर द विकेट. बॉलला पेस तर मिळतोय पण कुठेतरी बॉल लाईन भरकटतोय. पंच मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमचे पंच हॅरी सन्माननीय हिरावण खरकर आणि अभयजी पाटोळे सर तुम्हाला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. 3 दिवसापासून एकही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही. यालाच म्हणतात अनुभव आणि यालाच म्हणतात परिपक्वता. बॉलर तयार. हा मिस टाइम स्ट्रोक आहे. ब्लाइंड स्ट्रोक आहे. हवेत खेळायचा प्रयत्न. स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला. बॉल थोडासा उशिराने
बॅटवर आदळला आणि त्याचमुळे ते मॅजिकल कनेक्शन जे हवे होतं, जे ड्रीम कनेक्शन हवं होतं, ते ड्रीम कनेक्शन होत नाही आणि त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळते. धावांचा आलेख कुठेतरी आता ओसरलेला आहे या 5व्या षटकामध्ये. कारण प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकार षटकार आपण पाहिलेत, पण त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. बॅकफुटला बॅलन्स करून खेळायचा प्रयत्न सुरू झाला. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून मिळतोय. वाईट बॉल मिळेल एक धाव. धावसंख्या पोहोचते 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड. चला जरा वेग त्या सामन्याला, कारण आपण थोडस उशिराने चाललेलो आहोत आणि आम्हाला 5 सामने आजच्याच दिवसात पूर्ण करायचे आहेत. ओव्हर द विकेट. फुलरलिनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. मिळते फक्त एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, विकेट नाही मिळाला, गोष्ट मान्य करायला हवी, पण धावांचा वेग सुद्धा मंदावलेला आहे अजयच्या या षटकामध्ये. म्हणजे अजय एक इकॉनॉमिकल बॉलर आहे आणि त्याची इकॉनॉमिलिटी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल फोर्स करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे संतोष पाटील लॉंग ऑनला. थोडीफार चूक झाली, पण लगेचच ती चूक सावरली आणि आपल्या हातांच्या उंजळीत बॉल सामावला. दरम्यान एक बॉल फेकून झालेला आहे. एकूण या षटकातले 5 आणि अजून एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. खूप चांगली अर्धशतकी भागीदारी या दोन फलंदाजांची पाहायला मिळाली, अमित आणि सुनीलची. अमित खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 30 या धावांवर. हवेत आहे बॉल आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल सीमा पार. हा येतोय ठाकूर मोटर्स षटकार. थँक्यू. 5 ओव्हर 65 धावा झालेल्या आहेत. तर आता आमच्या सोबत मार्शाजी सातवे. मार्शाजी, तुम्हाला एक प्रश्न नक्की विचारायचा वाटतो. खूप मोठी कारकीर्द तुमची आहे. लक्षात राहणारा असा कुठला सामना आहे का जो तुम्ही याला प्रेक्षकांना ऐकवायला तुम्हाला आवडेल, की तुम्ही इतकी मोठी कारकीर्द खेळलेली आहे, लक्षात राहणारा असा सामना ज्या ठिकाणी तुमचा खेळ खूप चांगला राहिला होता तुमच्या कारकिर्दीतला? सर, क्रिकेट हे माझ्या शालेय जीवनात कॉलेज जीवनातील सर्वात आवडता गेम माझा क्रिकेट आहे. आणि माझ्यासोबत शालेय कॉलेज जीवनामध्ये इथे लीगमध्ये खेळणारे प्लेयर विनीत सातवी आहे, विपुल सातवी आहे, सुनील यादव आहेत. त्याच्यानंतर माझ्या बॅचचे मुलं नावजामधली भरपूर कुणबी समाजाची मुलं होती. यावेळेस मी 10वी ते 12वी माझ्या क्रिकेट संघाची कप्तानशिप माझ्याकडे होती. दांडेकर कॉलेजची मी कप्तानशिप केलेली होती. आणि मी बॅटिंगमध्ये जर ओपनिंग बॅटिंग माझी आवडती बॅटिंग होती, तेव्हा मी आशिष हा पोरगा आमच्या कुणबी समाजातला एक कुणबी रत्न म्हणून त्याचं खूप क्रिकेटमध्ये तो नावाजला. पण काही परिस्थितीनुसार 12वी नंतर मला शिक्षणाची ओढ सोडावी लागली माझ्या परिस्थितीमुळं. मग मी जॉबच्या मागे लागलो, त्यामुळे मी क्रिकेटपासून दुरावला गेलो. ह्या कारणाने आजही माझं क्रिकेट काय आहे ते तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण माझे जे सवंगडी आहेत नक्कीच विपुल दादा इथे स्टेजवर बसलेले आहेत वरईचे, सुनील यादव आहेत, विनीत सातवी आहे आणि आशिष कदाचित इथे शनिवार रविवारी टुर्नामेंटचा एन्जॉय घेण्यासाठी येणार आहे. आशिष नावाचा जो बॉलर एक नावाजलेला बॉलर होता, त्यालाही मी सनसनीत 6 बॉलला 6 चौकार मारलेले होते. हे आशिष पण तुम्हाला सांगू शकेल. सर, याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही. 6 बॉल 6 षटकार ठोकणं सोपं आहे, पण 6 बॉल 6 चौकार खूप कठीण बाब आहे आणि ती तुम्ही पूर्ण केलं म्हणजे तुम्ही जग जिंकलेलं आहे. त्यावेळी टेलिकास्टिंग नसेल कदाचित, पण मात्र नक्कीच तुम्ही ही आठवण, गोड आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण केले. आणि मायक्रोफोन खूप चांगले बोलता तुम्ही, खूप छान तुम्ही भान आहे आणि खूप चांगलं पद्धतीने तुम्ही भावनांमध्ये थोडेसे वाहून गेला होतात. पण महत्वाच्या बाबी आहेत. आपण भूतकाळामध्ये काय केलंय ते जगासमोर आणताना आपण लगेचच 20 वर्ष मागे गेलात आणि त्यानंतर एक चांगली आठवण तुम्ही प्रेक्षकांसमोर आणलीत. जाऊया चालू असल्या सामन्याच्या. हा बीमर बॉल आहे, बॉलला दिशा दिल्या, पाठवलाय बॅकवर्ड सीमा रेषा पार. हा येतोय ठाकूर मोटर चौकार. एकूण धावा मिळतील 5.
72 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ विकेट. खूप चांगला फ्लाइंग स्टार्ट मिळालेला आहे एम ए किंग फायटर या संघात. क्रेडिट अमित अँड सुनील. हवेत आहे बॉल. ऑपॉर्च्युनिटी आले अमितला बाद करण्याची आणि ती ऑपॉर्च्युनिटी कशी सोडणार यष्टीरक्षक. पहिला धक्का बसतोय एम ए किंग आणि यस फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. कम्प्लीट होऊ द्या. थोडंसं सस्पेन्स थोडा वाढला राहायला पाहिजे की नाही. त्या ठिकाणी कॅच तर कॅरी केला होता पण मी तेच म्हणतो माझं वाक्य तेच पूर्ण करतोय की कशी ऑपॉर्च्युनिटी सोडेल तो. कारण खूप वेळापासून त्याच शोधामध्ये आहे की कशा पद्धतीने मला अमितला बाद करायचं. अमितची बॅट तळपते. पुढचा बॉल. ओ क्या बात आहे. फ्लिकचा फटका ट्राय करायचा होता. बॅटचा फेस योग्य ते वेळी क्लोज केला आणि बॉलला पाठवलंय तर म्हणजेच शॉर्ट लेग झोन मध्ये. मी इथे एकदा धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 74 या आकड्यावर. 74 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ विकेट. फ्री हिटच्या बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रत्यय पाहायला मिळाला पण मात्र कुठेतरी निराशा क्षेत्ररक्षकांच्या देहबोलीकडे पाहून जाणवते. एक ऑपॉर्च्युनिटी नक्कीच चालून आले होते. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेट होऊन क्षेत्ररक्षक पुढे. अजय दुसऱ्याचा कॉल. सुनीलचा धोकादायक ठरू शकेल. अमित डेंजर एंडला आहे. ऑपॉर्च्युनिटी आले होते. सुनीलचा डेंजर कॉल अमितने स्वीकारला. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे जवळपास 78 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ विकेट. अर्धशतकी भागीदारी झाली. आता आपण 75 ओलांडली आहे. 100 ओलांडतील का. ऑन साइड ला पुल करताना हा खेचलाय गगन चुंबी गगन भेदी अमितच्या बॅट मधून आलेला. पहिलं सिद्धेच एक निर्धाव षटक पाहिलं आपण मयूरचं. आता दुसरं अर्धशतक पाहता येईल का. कारण 45 धावांवर खेळतोय अमित आणि त्याला खूप चांगली साथ देतोय सुनील जो खेळतो वैयक्तिक 32 या आकड्यावर. एक चांगली भागीदारी या दोन फलंदाजांची एम ए किंग फायटर संघाला या शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगली साथ देते. लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्याला. कारण मी जसा उल्लेख केला दोन्ही संघाला जास्त फरकाने जिंकायचं आहे तरच तुम्ही टेबल टॉप म्हणजे टॉप 3 पर्यंत पोहोचू शकता. त्याचमुळे हा जास्त फरक अजून जास्त करण्यासाठी ती फलंदाजी अपेक्षित होती. ती फलंदाजी होते. नवीन बॉल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विक्रम यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. मिळतील 4 धमाकेदार ZPPL चौकार. पुन्हा एकदा थांबण्याचं नाव घेणार नाही. मागे बघण्याचा माझा मूड नाहीये. बॉल सीमा पार. मिळतील 4 चौकार. थँक्यू. 40 वर खेळतोय आता सुनील आणि 45 वर खेळतोय अमित. आता दोघ जण अर्धशतकाच्या जवळ आले आणि मार्क माय वर्ड्स अँड रिमेंबर 120 प्लस 2222 मार्शलजी सातवी यांच्याकडून पूर्ण संघाला. आता 5000 केलेत. मार्शलजी सातवी यांच्याकडून बक्षिसाची रक्कम वाढवली. 120 प्लस 5000 रुपये. एम ए किंग फायटर्स. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वर विक्रम. पुन्हा एकदा क्लासिकल हिट ऍट हिज बेस्ट. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. बॅक टू बॅक तिसरा ठोकलाय सुनीलने. हा चौकार. दोघांच्या स्टॅट कडे लक्ष वेधूया. 45 वर खेळतोय अमित आणि 46 वर खेळतोय सुनील आणि दोघ जण अर्धशतकाच्या जवळ आणि टोटल स्कोर झालेला आहे 96. आमचा कॉमेंट्री बॉक्स थोडासा गरम झालाय. गरम झालेला आहे. सर्वजण लक्ष देत आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला खूप चांगल्या पद्धतीने. ऑन दी अप बॉलला ड्राईव्ह करून पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. अर्धशतक पूर्ण होत आहे. टाळ्या होऊन जात्या सुनील यादव साठी. 100 पूर्ण झालेले आहेत. एम ए किंग फायटर. टाळ्या होऊन द्या. एकाची 50 आणि संघाचं 100 आणि आता धावसंख्या वेग पकडते आणि अजूनही यानंतर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एम ए किंग फायटर्स
कुडे या संघाची धावसंख्या 100 झालेली आहे आणि 100 अफ. कालच्या दिवशी देखील आपण 100 पाहिली, आजच्या दिवशी सुद्धा आपण 100 पाहतोय. पण मात्र खूप चांगला खेळ या ठिकाणी अपेक्षित जसा होता तसाच खेळ या दोन फलंदाजांना पाहायला मिळालाय. आणि या स्पर्धेतली पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी पाहायला मिळते मिस्टर अमित आणि मिस्टर सुनील. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. विक्रम 7व्या क्रमांकाचा षटक हातावतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉलला पटवलंय. लॉंग ऑफ ला मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या 101 झालेली आहे. 101 बॉल फेकून झाल्यात या 7व्या षटकात एकूण 5. शेवटचा बॉल असेल या 7व्या षटकातला. यानंतर अजूनही आपण 6 बॉल्स पाहणार आहोत. बॉलर तयार. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा दूर आहे. दूरचं अंतर पार करून पोहोचेल तर नाही. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. मुन्ना पठाण सरांचा हा 4 धावांचा इशारा. चौकार. थँक्यू. चला, वीर फायटर्स कुडे आणि राम रहीम देसर या दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद मनीषजी. मुख्य व्यासपीठावर आदरणीय जयवंत करपट सातिवली गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय विपुल मनोहर पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय जयवंत करपट सरांना सन्मानित करायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेला सदिच्छा भेट सरांच्या माध्यमातून. पुढील स्वागत मूर्ती सातिवली गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महोदय आदरणीय कृष्णा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जिल्हा परिषद प्रीमियर लीग गट सावरे ते गिराळे या स्पर्धेचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय मुनाफ शेख, आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय कृष्णा जाधव सातिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होत्या स्वागत सन्मानाकरिता. खूप खूप स्वागत. कमेंट्री बॉक्स. थँक्यू दीपेश खंडी सर. जर 120 प्लस जर स्कोर झाला तर तुषारजी डोंगरे, भूषणजी पाटील आणि अमोलजी ठाकूर यांच्याकडून 1500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. क्लॉल तर थोडासा उशिरा आला. धावाची स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. नाराज निराश सुनील यादव. पहिला धक्का बसतोय टीम किंग कुडो फायटर्स कुडोल्या. आणि टाळ्या होता सुनील राऊतसाठी. अर्धशतक पूर्ण केलंय. शेवटच्या षटकापर्यंत त्याचा लढा त्याने कायम ठेवला आणि त्याचमुळे एक चांगली पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच संघ किंग फायटर्स कुडे. टाळ्या बघा, टाळ्या खूप काही सांगून जातात. तुमचा चांगला खेळ होतोय आणि त्यानंतर एका अभिमानाने तुम्ही पॅव्हिलियन बॉक्सच्या दिशेने जाता. 55 धावा पूर्ण केलेल्या आहेत मिस्टर सुनील यादव यांनी आणि ते धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. नवीन फलंदाज पोहोचत आहेत 3ऱ्या क्रमांकावर सागर. अमित 49. प्रत्येक फलंदाजाची हीच तर फिलिंग असते जी त्याला कधीच नको असते. आणि 49 धावा पूर्ण करून बाद झालेले आहेत फलंदाज अमित. पण त्यांना सुद्धा मिळतात टाळ्या, कारण जी स्टार्ट द्यायची होती ती स्टार्ट दिले. दुसरा धक्का बसतोय टीम किंग फायटर्सला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थँक्यू. सन्मान्य सुनीलजी सातवे यांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. मार्शलजी सातवे यांच्याशी भेटायचं आहे. सन्मान्य सुनीलजी सातवे यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. धन्यवाद. चला, 3 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगलं कमबॅक. शिवशक्ती भीमशक्तीचं हाफ व्हॉली बॉल एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफच्या पलीकडे हा मिळतो चौकार. 4 धावा. 113 धावा झालेल्या आहेत आणि आता 2 बॉल्स मध्ये जर 7 धावा पूर्ण केल्या तर जवळपास 6500 रुपये मिळतील. 5000 रुपये मार्शलजी सातवी यांच्याकडून आणि 1500 रुपये तुषारजी डोंगरे, भूषणजी पाटील आणि अमोलजी ठाकूर यांच्याकडून. तर पाहूया 2 बॉल्स मध्ये 7 बनतायत का. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार संदीप.
यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक रोटेशन बाहेरच्या दिशेचं पाहायला मिळालं. गुडलेंदा बॉल पिच झाला, बॉल राईज होतो, टेक ऑफ होतोय आणि त्याच उंचीचा अंदाजाला घेता आला नाही. जातोय डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 113. 113. बॉलर तयार. ऑन साइडला पूल, पॉवरफुल, वंडरफुल 119 धावा पूर्ण केलेल्या आहेत MA किंग फायटर्स. तरी सुद्धा 5,000 रुपये मिळतील MA किंग फायटर संघाला, अशी घोषणा बारशाजी सातवी यांनी केलेली आहे. जिंकण्यासाठी 48 बॉल्स मध्ये 120 धावांची गरज असणार आहे शिवशक्ती भीमशक्ती या संघाला. अमोलजी पाटील गिराळे यांच्याकडून या पार्टनरशिप साठी 400 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद अमोलजी ठाकूर गिराळे यांच्या वतीनं. सुनील आणि अमित त्यांच्यासाठी 400 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि अमोल पाटील गिराळे यांचा मी आभार व्यक्त करतो, जे पहिल्या दिवसापासून प्रत्येक खेळाला त्यांची साथ आहे. प्रत्येक क्रिकेटपटूंना ते खूप चांगलं उत्साहित करतात, प्रोत्साहित करतात. धन्यवाद अमोलजी पाटील. 120 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉल्स असतील 48. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी वीर फायटर्स कुडे आणि राम रहीम दहिसर या दोन संघाच्या दरम्यान केला जाईल नाणेफेकीचा कॉल. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहात दीपेश कंडी सरांचा बुलंद आणि अभ्यासू आवाज. धन्यवाद. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. Volvo Mercedes जोडीवाला, XC60 चा गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, XC60 चा गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंडारी शर्ट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शर्ट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शर्ट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शर्ट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. चला आपण वीर फायटर्स टुडे आणि राम रहीम दहिसर या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आमंत्रित करत आहोत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. वीर फायटर्स टुडे संघाचे कॅप्टन रेडी आहेत, तर राम रहीम संघाच्या कॅप्टनने यायचं आहे. मी विनंती करतोय शबान शेख यांचा संघ राम रहीम दहिसर, आपण प्लीज कॅप्टन लगेच पाठवून द्या. बघा जो आम्हाला वेळ मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग आम्ही करतोय, त्यामुळे वारंवार त्या गोष्टी सांगाव्याशा वाटत नाहीये. तर विनंती करतोय पुन्हा एकदा प्लीज राम रहीम दहिसर आपले कॅप्टन लगेच पाठवून द्या, ही नम्र सूचना आम्ही करत आहोत. चला शेवटचा कॉल असेल भाविकजी पाटील, आपण लगेच टॉस साठी. बघा वारंवार आम्ही सूचना करतो आणि पहिल्या दिवसापासून ते ठरलेलं आहे की इनिंग मध्ये टॉस होतोय, तर आपण देखील त्या वेळेचा सदुपयोग कराल अशी आपण अपेक्षा ठेवत आहोत. वेलकम बॅक. सामन्याला या ठिकाणी सुरुवात दोन संघांमध्ये. एका बाजूने आपण पाहू शकतायत MA किंग फायटर्स कुडेच्या संघाने 8 षटकांमध्ये 119 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. सुनील यादवच्या बॅट मधून 55 धावा आणि पहिल्या विकेट करिता आपण पाहिलं अमित हिराजी पाटील यांचं 49 धावांच्या योगदानासहित 109 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी बघायला मिळाली. आतापर्यंत जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी भागीदारी आपण पाहतोय. अप्रतिम.
आज एक चांगला सुवर्ण यज्ञ या मैदानामध्ये रचण्यात आलाय आणि अमित हिराजी पाटील प्लस सुनील यादव 109 धावा 109 धावा पहिल्या विकेट करिता आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं तर 120 धावांचं टार्गेट आहे समोर. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं भारतासाठी सर्वाधिक मोठी भागीदारी 2 फलंदाजांनी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पंकज रॉय आणि समवेत विनू मनकट अशा 2 फलंदाजांनी 413 धावांची भागीदारी केली होती. खूप चांगला रेकॉर्ड पाहायला मिळतोय. संतोष मोरेश्वर पाटील जॉन्टी यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर अरहान फायटर्स संघाचे संघमालक साजिद शेख यांकडून आपण पाहतोय हे पारितोषिक. साजिद शेख समवेत विपुल मनोहर पाटील, मुनाफ शेख आणि योगेश किणी यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर हे पारितोषिक दिलं जाईल. वळूयात सामन्याकडे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सागर धानवा ब्रँड ऑफ सातिवली पहिलं षटक घेऊन सुंदर पद्धतीने या वेळेला अवांतर धावेच्या सहाय्याने सुरुवात. भाविकजी पाटील टीम कॅप्टन लगेच प्लीज. आदरणीय धीरज जयराम ढोणे आणि दिलीप पाटील या गिराळे गावातील 2 रत्नांकडून अमित हिराजी पाटील याच्या उत्कृष्ट फलंदाजी करिता 200 रुपयांचं रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. ऑन साइडला स्मॅश केलंय सूरज सांबरेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. संतोष मोरेश्वर पाटील यांनी 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचले तर युवा उद्योजक दैसर आदरणीय भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. 3 चेंडूत जर 3 षटकार खेचलेत तर अरहान फायटर्स संघाचे संघमालक साजिद शेख तसेच विपुल मनोहर पाटील आणि मुनाफ शेख तसेच योगेश किणी यांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर 1000 आणि 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आले तर आदरणीय भूषण पाटील दैसर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक. खरं आपण लगेचच नाणेफेकची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. वीर फायटर्स कुडे आणि राम रहीम दैसर या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आता कॉल करणार आहे राम रहीम दैसर संघ. स्पिन द कॉइन प्लीज सर. हेड इज अ कॉल. हेड इट इज. नाणेफेक जिंकली राम रहीम. डिसिजन इज फिल्डिंग. चला नाणेफेक जिंकलेले आहे राम रहीम दैसर या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वीर फायटर्स कुडे या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. अतिशय महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसराला परतला गेलाय. मिस्टर सूरजच्या खेळाला पूर्ण विराम. बॅटिंग ॲट नंबर 3 आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करिता या वेळेला मिस्टर अजय पाहायला मिळतोय. लक्षात असू द्या जो सामना सुरू आहे त्या सामन्यामधील दोन्ही संघांचा 12वा खेळाडू उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. हा कार्यकारिणीचा नियम आपण पाहतोय. कारण तदनंतर जर आपण आक्षेप घेतलात तर तो आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाहीये. हे एकंदरीत नियमावली आपण पाहतोय. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अनुभवाला मिळाला. यष्टी रक्षक त्या ठिकाणी एकंदरीत लाऊड अपील करतायत. दोन्ही देखील पंच शहानिशा करीत असताना आपण पाहतोय. लाऊड अपील नंतर परफेक्ट डिसिजन अगदी काहीच क्षणांमध्ये पोहोचला जाईल. मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून ॲक्युरेट डिसिजन. पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. अयाच्या खेळीला पूर्णविराम. फुल स्टॉप. गॉन. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत मुख्य खेळपट्टीवर. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला ऑन. हॅट्रिक गोलंदाज सागर धानवा या स्पर्धेमध्ये पहिले हॅट्रिक परिपूर्ण करण्याचा मान सन्मान मिळवेल का? संधीचं सोनं करेल का? क्वेश्चन मार्क.
सागर ऑन हॅट्रिक. डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय स्ट्रेट बॅट नेव्ही फॅक्टर मधील फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद टीमचे. अमोल सुदाम पाटील नावाचा फलंदाज आपण पाहतोय. अर्धशतक जर आपण परिपूर्ण केलं तर मिलिंद दिवाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, लक्षात असू द्या. पहिलं षटक खूप सुंदर पद्धतीने अमोल सुदाम पाटील यांनी जर अर्धशतक कंप्लीट केलं तर योगेश किणी यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, लक्षात असू द्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त वेगवान चेंडू, जी सागर दानवाची स्पेशालिटी म्हणून ओळखली जाते. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्ती अखेर झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 9 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. 9 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. टार्गेट जर आपण पाहिलं तर 120 धावांचा आहे. 42 चेंडू आणि 111 धावांची आवश्यकता. आज संतोष मोरेश्वर पाटील पुन्हा एकदा जुन्या रंगांमध्ये बघायला मिळेल का? मुंबई उपनगरांमध्ये खेळलेला खेळाडू, एक पॅकर म्हणून, आणि म्हणूनच पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून जॉन्टी असं नाव या खेळाडूला मिळालं. 51व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला खेळाडू. आज आवश्यकता आहे 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर साजिद शेख यांच्याकडून 1000 आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जर 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आले तर 500 भूषण पाटील यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज योगेश किणे आणि विपुल पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. सिंगल अँड डबल्सने काहीही साध्य होणार नाही या सामन्यामध्ये. सुपर क्रिकेट विद्यमान अवस्थेत आपण पाहतोय. गुड क्वालिटी, स्टँडर्ड, प्रॉपर, कॉम्प्रहेन्सिव्ह क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. जिल्हा परिषद प्रीमियर लीग गट सावरे ते गिराळे, सूरज अल्मेडा गोलंदाजी ट्रॅकवर. अमोल सुदाम पाटील ऑन स्ट्राइक, ब्रँड ऑफ गिराळे. अर्धशतक जर साकारलं अमोल सुदाम पाटील यांनी तर मिलिंद दिवाकर पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि योगेश किनी बोट यांच्याकडून देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल अमोल सुदाम पाटील यांच्या अर्धशतकाकरिता. गोलंदाज सूरज. फुटज आहे ऑन साइडला खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक किरण परदेशी फार वेगाने चेंडूचा मागोवा घेतोय. शेवटच्या क्षणाला सुंदर पद्धतीने चेंडू स्टॉप करण्यात आलाय. सुरेश अल्मेडा त्या ठिकाणी चेंडूला कव्हर अप करतायत. तत्पूर्वी धावसंख्या आपण पाहतोय प्रोग्रेस कार्डवर. मयूर मोहन पाटील आम्हाला सूचित करतायत 12 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. जिंकायचं असेल तर चौकार षटकार, कारण टार्गेट 120 धावांचा आहे. थांबून कामा नये या सामन्यामध्ये. ऑफसाइडला पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा अमोल सुदाम पाटीलच्या बॅट मधून डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. व्हेरी गुड स्टॉप. प्रज्योत कमळाकर पवार, ब्रँड ऑफ नावजे, व्हेरी वेल स्टॉप. चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखलं गेलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 14 या आकड्यावर 14 रन्स या फलकावरती सजलेले आहेत. प्रज्योत कमळाकर पवार एक क्षेत्ररक्षक कसा असावा दर्शवून देतोय मुख्य खेळपट्टीवरून. बॅटची कडा घेऊन एस्टनच्या मागे सुनील यादवचा जलवा. गुड कॅच, गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. 14 या आकड्यावर धाव फलक. लक्षात असू द्या संतोष मोरेश्वर पाटील, आपण जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचलेत तर गुफरान शेख दैसर संघाचा धाकड खेळाडू यांकडून 3000
रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, जे एकंदरीत पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय. बघा किती नितांत प्रेम आहे या खेळाडूवर, परंतु आजच्या दिवसामध्ये करून दाखवावं लागेल. स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला फटका, खूप रंजक किस्सा जॉन्टे यांनी सांगून दाखवला ऑन फील्ड वरून. परंतु या सामन्यामध्ये जर आपण 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर ते पारितोषिक दिलं जाईल. लक्षात असू द्या. महेश पाटील या ठिकाणी काय सांगतायत आपण ऐकूयात. महेश पाटील गोट्या यांकडून संदीप नोकतींकरिता पारितोषिक, प्रत्येक चौकाराकरिता 100 रुपये आणि षटकाराकरिता 200 रुपयांचं रोख पारितोषिक संदीप नोकती या खेळाडूला दिलं जाईल. लक्षात असू द्या. महेश पाटील गोट्या यांच्या माध्यमातून. आणि गुफरान शेख यांनी 3000 रुपये गुगल पे केलेले आहेत मुनाफ शेख यांच्या अकाउंटवर. संतोष जॉन्टी आपल्याकरिता पारितोषिकांचा वर्षाव या सामन्याच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावर 15 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक जर आपण पाहिले तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत मयूर मोहन पाटील. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. 36 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 105 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 2 फलंदाजांची जोडी, दोन्ही देखील दहिसर गावातील खेळाडू संदीप नोकती आणि संतोष पाटील. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. या वेळेला दाखल झालेत मानस पाटील. डाऊन द ट्रॅक फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रज्योत कमलाकर पवार आराम के साथ चेंडूला स्टॉप करतोय. मानस पाटील ब्रँड ऑफ वरही पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वर एक नऊ तरुण उभरता सितारा, नवीन चेहरा या पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये. मोठं टार्गेट समोर आहे. येथून गोलंदाजांवर सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. शांत डोकं फार आवश्यक असतं मैदानाच्या आतमध्ये आणि त्या शांत डोक्याने खेळतायत, कारण धावांचा डोंगर समोर उभा करण्यात आलाय. साइडला मार्शल दादा वसंत सातवी त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. जिल्हा परिषद प्रीमियर लीग गट सावरेती गिराळे आजच्या दिवसामध्ये एक रेकॉर्ड बघायला मिळाला. 109 धावांची भागीदारी अमित हिराजी पाटील अँड सुनील यादव. जबरदस्त यज्ञ या मैदानामध्ये. येथे स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला फटका, प्रज्योत कमलाकर पवार सोडणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण. संदीप नोकतीच्या खेळीला पूर्ण विराम. गोवान रोमियो रोमियो कल के रोमियो भोले शक्ल वाले सारे के सारे परे पियो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. 17 रन्स ऑन बोर्ड. गडे बांधण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर तंबूच्या आसऱ्याला ॲक्युरेट 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर 4 गडी परतलेले आहेत. 4 विकेट लॉस. गोलंदाज मानस. इथे पुन्हा एकदा निर्जन स्थळी जाऊन आदळलेला चेंडू अमित हिराजी पाटील एका बाजूने आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने सुमित जाधव नावाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. पूर्णपणे सद्यस्थितीत या सामन्याच्या माध्यमातून नेट रन रेट मध्ये प्रचंड वाढ होईल की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण गोलंदाज कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीयेत फलंदाजांना. षटक क्रमांक जवळजवळ आपण पाहतोय प्रगतीपथावर 3रं विद्यमान अवस्थेत. 5 चेंडूंचा खेळ आज समाप्ती अखेर. 17 चेंडूंमध्ये केवळ 18 धावा प्रोग्रेस कार्डवर. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. पंच मुन्ना पठाण त्या ठिकाणी अधिकृत स्वरूपात घोषणा करतायत एंड ऑफ दी
थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर केवळ 18 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहे 30 आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 102 धावांची आवश्यकता आहे. आता अब्राहम बेंजामिन डी विलियर्स प्रमाणे फलंदाजी करावी लागेल, कारण 18 जानेवारी 2015च्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने 31 चेंडूंमध्ये वेस्ट इंडिज संघाच्या विरोधात AB डी विलियर्स याने 31 चेंडूत 100 धावा केल्या होत्या आणि या सामन्यात एकतीस चेंडूंमध्ये खऱ्या अर्थाने शतकी खेळी त्याने परिपूर्ण केले होते आणि या सामन्यामध्ये देखील 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 102 धावांची आवश्यकता. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं युसुफ पठाण याने राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असताना मुंबई इंडियन्स संघाच्या विरोधात 37 चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारले होते. अगदी तशा प्रकारे खेळावं लागेल फलंदाजांना. प्ले अँड मिस. गोलंदाज सूरज अल्मेडा चांगला दर्जेदार खेळाडू. अजय नोक्ती होप सारू नका मित्रांनो. 29 चेंडू 102 धावा आपण करूयात, या ईर्षेने खेळा. दोन साइडला फटका सजवला गेलाय. अमित हिराजी पाटील यांच्या मस्तकवर दस्तक देऊन अजय नोक्ती ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. षटकारासहित धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. पुन्हा डाऊन साइडला अजय नोक्तीच्या बॅट मधून 2 चेंडू 2 षटकार. धन्यवाद डीजे. दोन चेंडू 2 षटकार. या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय फटक्याला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रज्योत त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करतोय सुंदर स्वरूपामध्ये. झेल कंप्लीट. अजयच्या खेळीला पूर्णविराम. फुल स्टॉप. कॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती या ठिकाणी दाखल होतोय. फलकावर धाव संख्या 3-0. 30 या आकड्यावर ही धाव फलक पाहायला मिळतं. पंच दर्शवत आहेत यस वाईड बॉल. खराब चेंडू मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स फलकावरती सजलेले आहेत. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी वळाले जबरदस्त चित्त्याच्या वेगाने. आखो ही आखो में नजारा. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कोलॅबरेशन आपण पाहिलंय. परंतु अमित हिराजी पाटील, सुनील यादव या सामन्याचे केंद्रबिंदू, आकर्षणाचे लक्षवेधी चेहरे. 109 धावांची भागीदारी. या आधीच्या इनिंग मध्ये चौकार षटकारांचा पाऊस. साइडला फटका सजवला गेलाय. अमित हिराजी पाटीलचा रनिंग झेलचा अटेम्प्ट फ्लॉप होतोय त्या ठिकाणी. धावत असताना झेल परिपूर्ण करणं थोडंसं कठीण आहे. गेम अवेअरनेसचा देखील अभाव आढळून आला क्षेत्ररक्षण करीत असताना. पंच दर्शवतायत पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जावी. षटक जर आपण पाहिले तर मयूर मोहन पटेल यांच्या माध्यमातून आम्हाला सूचित केलं जातं 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 34 या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये ॲक्युरेट 86 धावांचं आव्हान हे समोर पाहायला मिळतं. 24 चेंडू शिल्लक आणि 86 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकांना नम्र विनंती करीत आहोत पाण्याची सुव्यवस्था आपण करावी ही कळकळीची विनंती. ऐकूया डीजेला ओळ्या सामन्याकडे.
समझे क्या? फायर है मैं। तू जानू वानू जो कहता है बीबी त्या पहिल्या क्रमांकाचा चषक राजन शेठ शगोकार यांच्या माध्यमातून सौजन्य, द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक रोहन शेठ शगोकार यांच्या माध्यमातून सौजन्य, तृतीय क्रमांकाकरिता कैलासवासी पंढरीनाथ हिराजी सातवे यांच्या स्मरणार्थ प्रतीक पंढरीनाथ सातवे यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य, चतुर्थ क्रमांकाकरिता स्वर्गीय अन्नपूर्णा दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव मोहन पाटील नेहे राही ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य, उत्तेजनार्थ 3 आकर्षक करंडक स्वर्गीय श्रीमती देवी पांडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवेश पांडे बीजेपी इंडस्ट्रियल वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून सौजन्य, उत्तेजनार्थ आकर्षक 3 करंडक श्री निलेश सुदाम सांबरे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत हालोली बोट आणि श्री जीवन लहू सांबरे बोट यांच्या माध्यमातून सौजन्य, मालिकावीराकरिता स्वर्गीय अजय सुदाम सातवे यांच्या स्मरणार्थ श्री अभय सुदाम सातवे कुडे यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य, उत्कृष्ट फलंदाजाकरिता स्वर्गीय श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री विपुल संतोष सातवी कुडे यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य. 24 चेंडू शिल्लक, 86 धावांची आवश्यकता, हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. अनाउन्समेंट नाही होणार आहे. कार्यकारिणीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. सामना सुरू असू द्यात. पंच 24 चेंडू आणि 86 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. कार्यकारिणीचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आम्हाला फॉलो करावे लागतील. यावेळेस खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये सागर कानवा यांच्या माध्यमातून स्मॅश केलं साइडला वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये केवळ 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्याने फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर हे धाव फलक पाहायला मिळतं. 2 फलंदाजांची जोडी, एका बाजूने अजय, दुसऱ्या बाजूने जॉन्टी. सागर धानवा इकॉनॉमिकल गोलंदाज, 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च, मोठ्या फरकाचा एकंदरीत या ठिकाणी प्रत्यय आला या सामन्यामध्ये. वॉड बाउन्सर, परंतु पंच दर्शवतायत वाईट बॉल, स्क्वेअर लेग पंच. मुन्ना पठाण अगदीच शिरावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या कारणास्तव जास्त उसळी चेंडूने घेतली आणि म्हणूनच मुन्ना पठाण दर्शवतायत की हा चेंडू वाईड आहे. ICC नियम क्रमांक 22. टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय किरण परदेशी चेंडूला स्टॉप करतायत. 1 वे ट्रॉफिक आतापर्यंत या सामन्यामध्ये जाणवलेला आहे. 5 गडी तंबूच्या आसऱ्याला 37-37 या आकड्यावर शिवशक्ती भीमशक्ती संघ आपण पाहतोय. अप्रतिम चेंडूला कट करण्याची क्षमता असलेला गोलंदाज सागर यावेळेस फलंदाजांना पूर्णपणे शांत आणि निवांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. फर्स्ट डाऊन द लेग आहे. वाईट बॉल, अभय पाटोळे. पंचांचा इशारा पोहोचला गेलाय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 38 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते शिवशक्ती भीमशक्ती संघाच्या माध्यमातून. यावेळेला प्ले अँड मिस, एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपन्न. 38 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. 82 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. सामन्याची स्थिती आपण पाहतोय 18 गेंदे शेष और 82 रनों की जरूरत. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल खूप चांगल्या प्रकारची भागीदारी भारतीय संघाकरिता
ॲक्युरेट 13 जानेवारी 2006च्या दिवसामध्ये घडून आले होते. राहुल शरद द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग या दोन फलंदाजांनी कोलंबोच्या मैदानामध्ये 410 धावा परिपूर्ण केल्या होत्या आणि अगदी तशा प्रकारे आज या सामन्यामध्ये सुनील यादव आणि त्यांच्या समवेत अमित पाटील यांची जबरदस्त भागीदारी या स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका किरण परदेशी यांच्या सुरक्षित हातांमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर 39 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 18 ऑगस्ट 1934 मध्ये डॉन ब्रॅडमन आणि विल्यम पॉन्सफोर्ड यांच्या माध्यमातून 461 धावा ऑस्ट्रेलियन संघाकरिता आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी भागीदारी म्हणून जी ओळखली गेली. सुनील यादव, अमित हिराजी पाटील आज साक्षीदार. ZPPLच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी भागीदारी 109 धावा पहिल्या विकेटसाठी कंप्लीट करण्यात आलाय. ते खराब क्षेत्ररक्षण मानस पाटील यांना ओव्हरटेक करून चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. 43 या आकड्यावर धावफलक वधारला गेलाय. सुंदर फटका अजयच्या बॅट मधून 7व्या क्रमांकावरील फलंदाज आपल्या संघाकरिता उपयुक्त धावा जोडतोय. खराब चेंडू, गतीचा फायदा, फ्लॅट अराउंड. पंच मात्र त्या ठिकाणी निरीक्षण आणि परीक्षण केल्यानंतर अभय पाटोळे यांचा इशारा, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. षटकाराच्या सहाय्याने 49 या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. सुंदर फलंदाजी अजयच्या बॅट मधून. थोडस महागडं षटक आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 11 धावा. अमित हिराजी पाटील या सामन्यामधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला खेळाडू. 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च. लोअर फुल टॉस होता. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे संपर्क आलेला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय बॅट अँड पॅडचा समन्वय आढळून येत नाहीये. पंचांचे संकेत बाईकच्या स्वरूपात येथे एक धाव कंप्लीट होते. 5वर 0. 50 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. विजयासाठी 70 धावांची आवश्यकता. अतिशय नरम हाताने खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. पॉइंट झोन मध्ये किरण परदेशी, हरीश परदेशी यांचे बंधू आपण पाहतोय. दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून बाय प्रोफेशन त्यांची ओळख आपण पाहतोय. एका क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 6 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अमित आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुटॉज आहे ऑन साइडला कन्वर्ट केला. एक क्षेत्ररक्षक मानस पाटील, मॅन फ्रॉम वरई याच्या माध्यमातून चेंडू रोखला जाईल. तत्पूर्वी केवळ आणि केवळ आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट फलकावर. 52 धावा सजलेल्या आहेत. 52 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती सजत आहेत. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 68 धावांची आवश्यकता. आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बाय डिफॉल्ट बॅटिंग पॉवर प्ले जो लागू केला जाईल. कारण दुसऱ्या षटकानंतर 3, 4, 5, 6 या 4 षटकांमध्ये कोणत्याही ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतात. परंतु जर घेतला नाही तर 7व्या षटकामध्ये बाय डिफॉल्ट लागू केला जातोय. आणि अभय पाटोळे यांचा इशारा या ठिकाणी पोहोचला गेलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे केवळ 3 क्षेत्ररक्षक आता तुम्ही ठेवू शकतायत. 68 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. साइडला सजविलेला फटका. नेट रन रेट मध्ये फार मोठी वाढ होणार आहे या सामन्यानंतर. कारण औपचारिकता या सामन्यामध्ये जवळपास शिल्लक 11 चेंडू 67 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार आला तरी देखील विजयश्री शिरपेच्या मध्ये ओवणं हे महाकठीण आपण पाहतोय. साईप्रीतच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण खूप सुंदर झालं या स्पर्धेचं. चांगल्या प्रकारचं ग्लॅमर, थोडंसं खराब स्वरूपातील गचाळलेलं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार चौकार.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. संतोष मोरेश्वर पाटील जॉन्टी यांच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकारा सहित 57 चेंडू उपलब्ध करून द्यावा प्लीज. स्वयंसेवक यांना नम्र विनंती करीत आहोत, विना विलंब आपण चेंडू उपलब्ध करून द्यावा. 57 या आकड्यावरती धाव फलक बघायला मिळालाय. 57 120 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून देखील 63 धावांची आवश्यकता 10 चेंडूंमध्ये हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मानस गोलंदाजी ट्रॅकवर फुटवर्कचा खूप चांगला वापर केला होता या फटक्याकरिता. मैदानाच्या चहूबाजूने आमचे लाडके प्रेक्षक महाराजे मनमुरादपणे या सामन्यामध्ये ज्या मनोरंजनाची आवश्यकता होती ते झालेलं नाहीये, कारण 120 धावा चेस करत असताना अपयश आलंय शिवशक्ती आणि भीमशक्ती या संघाच्या पदरामध्ये. तो अटॅकिंग अप्रोच जाणवला नाही आणि त्या कारणास्तव अगदी एकतर्फी हा सामना आपण पाहिलाय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. फलकावर 58 धावा, 8 चेंडू 62 धावा. सामन्याचं समीकरण आमच्या मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवर अतिशय उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. प्रज्योत कमलाकर पवार पुनश्च एकदा शीघ्र गतीने चेंडू पर्यंत पोहोचतोय. खूप मोठी भागीदारी झाली पहिल्या विकेट करिता आणि त्याचा फायदा. फलकावर ओनली 59 59 धावा. षटक क्रमांक 7 मधील शेवटचा चेंडू घेऊन वरई गावातील गोलंदाज आपण पाहतोय मानस पाटील. फुलटॉस आहे ते या मार्शल वसंत सातव्यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. 7 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहू शकलात. परिपूर्णतेकडे वळालाय पुन्हा लेखक आम्हाला सूचित करतायत. आणि 7 षटकांच्या समाप्ती अखेर 6 0 60 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 60 धावा हे एकंदरीत समीकरण या ठिकाणी बनलेलं आहे. 60 या आकड्यावर धाव फलक आपण पाहतोय. 6 चेंडू शिल्लक, 60 धावांची आवश्यकता. हे एकंदरीत इक्वेशन समीकरण अनुभवाला मिळतं. दोन्ही देखील कॅमेरामॅन या ठिकाणी खूप चांगली भूमिका अदा करीत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय अभिजित चव्हाण, दुसऱ्या बाजूने ओमकार पाटील असे 2 कॅमेरामॅन आपण पाहू शकतायत. खेळाडूंना विनंती आहे आपण ऑन फील्ड राहायचं आहे. मैदानाचा ताबा तुम्ही सोडू शकणार नाहीयेत. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. काही नियम जे आहेत ते कमिटीने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत आणि त्या कारणास्तव आपणास नम्र विनंती आहे फलंदाज आपण ऑन फील्ड राहावं, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल, कारण कार्यकारिणीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत खेळाडूंना, कारण काही नियम आणि अटी अशा आहेत ज्या कार्यकारिणीने आपल्यापर्यंत राखून ठेवलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आपणास मैदानाचा ताबा घ्यावाच लागेल. हे आपणास प्रेमळ नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. 6 0 60 धावा प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शेष आणि 60 धावांची आवश्यकता. चला पंच आपण सामना सुरू करून घ्या. खेळाडूंनी कृपया करून सहकार्य करावं हे आपणास प्रेमळ विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. लक्षात असू द्या, लीग फॉर्मॅट मध्ये जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा एक सामना जिंकण्याच्या उद्देशानेच खेळावं. कुठल्याही प्रकारचं समीकरण लक्षात ठेवून खेळू नये हे एकंदरीत कार्यकारिणीची सूचना खेळाडूंपर्यंत पोहोचवित आहोत आणि म्हणूनच सामना आपण लगेचच सुरू करावा, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. लक्षात असू द्या. स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला फटका वाडीश लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक सागर धानवाद या ठिकाणी पुढे सरसावलेत. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाते. 61 61 या आकड्यावर स्कोर कार्ड पाहायला मिळतं. नेट रन रेट फारच ड्रॅमॅटिक सिच्युएशन मध्ये बघायला मिळालाय या स्पर्धेअंतर्गत. 5 चेंडूंच्या खेळ शिल्लक आणि विजयाकरिता अजून देखील ॲक्युरेट 59 धावांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू बरंच काही ठरवणार आहेत. टॉप 6 मध्ये कोण क्वालिफाय करेल. ऑन साइडला सुंदर फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा.
धन्यवाद डीजे. 67 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतं. नक्की टॉप 6 मध्ये कोण क्वालिफाय करेल या प्रश्नाचं उत्तर शोधणारा सामना आहे. येणाऱ्या 4 चेंडूंनंतर बरीचशी समीकरणं सुस्पष्ट होणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर डाऊन द ट्रॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. 73 रन्स 73 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. अजयचा जलवा मुख्य खेळपट्टीवर. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने अजय कोल्हा ब्रँड ऑफ वेहलोली जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. संघाची धावसंख्या या वेळेला तब्बल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 77. काय विलक्षण फलंदाजी करून दाखवलंय. धावांचा अक्षरशः पाऊस पाडला गेलाय. अजय कोल्हाला आपण पाहतोय वेहलोली संघामधील विस्फोटक फलंदाज म्हणून मला का ओळखलं गेलंय याची प्रचिती देतोय, प्रत्यय देतोय मुख्य खेळपट्टीवर. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 33 या आकड्यावर अजय कोल्हा. सुपर बॅटिंग यावेळेस पुढे चेक ऑन साइडला अजय कोल्हाच्या बॅट मधून सिक्सर. हाय अँड हँडसम मॅसिव्ह मास्टर स्ट्रोक माइंड ब्लोईंग सिक्सर. धन्यवाद डीजे. प्रोग्रेस कार्ड वरती धावांचा आलेख फार वेगाने जाऊन पोहोचला येतो. एकंदरीत आपण पाहतोय 83 या आकड्यावर वैयक्तिक 39 या आकड्यावर फलंदाजी करतोय अजय कोल्हा. यू ब्युटी आउटस्टँडिंग बॅटिंग. गोलंदाजाच्या अक्षरशः पिस काढण्याचं कार्य प्रज्योत कमलाकर पवार अतिशय महागडा ठरलं या षटकामध्ये. स्लोवर फन हाताळला गेलाय. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवतायत षटक समाप्तीचा इशारा. 8 षटकांचा खेळ संपन्नतेकडे वळालाय. किती धावा दूर राहिले असतील विजयापासून असा प्रश्न जर विचारला गेला तर ॲक्युरेट 36 धावा विजयापासून दूर राहिलेल्या आहेत. जे एकंदरीत इक्वेशन, सिच्युएशन आणि समीकरण आपण पाहतोय. दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं. MA किंग फायटर्स पुढे आदरणीय मार्शल दादा वसंत सातवे यांचा संघ या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब करतो. यस पंच काय सांगतायत. चला खेळपट्टी साफसुथरी करून घ्यायची आहे आणि एकंदरीत मैदानाची आखणी देखील करून घ्यावी. स्वयंसेवकांना नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. जबरदस्त या सामन्याचा इम्पॅक्ट आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकावरती वीर फायटर कुडे हा संघ टॉप 6 मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीने पहिल्या क्रमांकावरती जाऊन पोहोचलेत. दुसऱ्या क्रमांकावरती राम रहीम दहिसर. राम रहीम दहिसर आपण गुणतालिकेमध्ये पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने 4 गुणांच्या कमाई सहित टॉप 6 मध्ये क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि लावण्या स्पोर्ट हा संघ ऑफिशियली खऱ्या अर्थाने नेट रन रेटच्या बळावर कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन +0.55 नेट रन रेटच्या अनुषंगाने ऑफिशियली लावण्या स्पोर्ट्स बोट हा संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय. खूप खूप अभिनंदन. जबरदस्त प्रदर्शन बघायला मिळालं. MA किंग फायटर कुडे 4 सामन्यांमध्ये आपण विचार करू शकतात. बघा 1 धाव आणि चेंडूंची संख्या किती इम्पॅक्टफुल असते क्रिकेटच्या विश्वामध्ये. MA किंग फायटर संघाचा जो नेट रन रेट आहे +0.08 आणि लावण्या स्पोर्ट्स बोट संघाचा जो नेट रन रेट आहे +0.55. म्हणूनच